नमस्कार मंडळी. सगळ्यात अगोदर मोठं पितळेचं टोपलं घेतलं, कारण सगळ्या गोष्टी बसाव्या असंच मोठं भांडं घ्यायचं. त्याच्यामध्ये 2 वाटी हरभरा डाळ, 2 वाटी मसूर डाळ, त्याचबरोबर 2 वाटी मूग डाळ घेतलेली आहे. त्याचबरोबर इथे ना मी 1 वाटी मटकीही घेतलेली आहे. माझ्याकडे एकच वाटी शिल्लक होती म्हणून 1 वाटी घेतली. तुमच्याकडे 2 वाट्या असतील तर 2 वाट्या घ्या. आता इथे ना 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि 5 तासासाठी ना भिजवण्यासाठी ठेवायचं. इथे 5 तास झालेले आहेत आणि व्यवस्थितही भिजलेलं आहे. याच्यामध्ये ना जास्त पाणी टाकायचं नाही. एकदम घट्ट असं ना वाटून घ्यायचं. थोडं मोठं वाटलं तरीही चालतं. माझ्याकडे ना 1 पालकाची पेंडी होती. एकदम बारीक चिरून इथे पालकाची पेंडी घेतली आणि याच्यामध्ये टाकून घेतली. त्याचबरोबर इथे माझ्याकडे कोथिंबिरीची ही पेंडी होती. एकदम बारीक चिरायचं आहे आणि टाकायचं आहे. आता याची जास्त चव वाढावी याच्यासाठी मी अद्रक आणि लसूण ना एकदम बारीक वाटून घेत आहे आणि याच्यामध्ये टाकून घेते. त्याचबरोबर चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे. जिरे ना इथे मी 3 मोठे चमचे घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये टाकायचं. ओवा ना 1च चमचा इथे मी घेतलेला आहे. त्याचबरोबर इथे मी हळद 2 मोठे चमचे टाकलेले आहे आणि ओवा ना इथे मी 1 चमचा टाकलेला आहे. जिरे आणखीन वरून टाकलेले आहेत, मला असं वाटलं की कमी पडतील. त्याचबरोबर लाल तिखट टाकलं, व्यवस्थित सगळं मिक्स केलं आणि इथे ना बारीक बारीक इथे सांडगे करून घ्यायचे आहेत. जेव्हा केव्हा भाजीला नसेल ना तर याची भाजी करून बघा, खूप टेस्टी लागते.